औरादच्या सरपंचपदी भाजपचे शशिकांत बिराजदार, माजी उपसभापती टेळे गटाचा झेंडा। औराद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे माजी उपसभापती संदीप टेळे यांचे समर्थक शशिकांत बिराजदार यांची आज गुरुवार रोजी बिनविरोध निवड झाली असून येथील ग्रामपंचायतीचे 3 वर्षापूर्वी सार्वत्रिक निवडणूक झाली होती। ही निवडणूक काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि भाजपचे आमदार सुभाष देशमुख गटात दुरंगी सामना रंगला होता। या निवडणुकीत आमदार देशमुख समर्थक भाजपचे पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप टेळे यांच्या गटाला 9 जागा मिळाल्याने भाजपची सत्ता आली। विरोधी गटाचा एक बिनविरोध आणि एका जागेवर विजय मिळवले होते। दरम्यान पहिल्या 3 वर्षासाठी शांतकुमार गडदे सरपंच आणि उपसरपंच पदावर अरविंद शेतसंधी यांना स्थानिक प्रमुखांनी संधी दिली होती। सरपंच गडदे यांनी आपल्याला ठरवून दिलेला कार्यकाळ पूर्ण होताच आपल्या सरपंच पदाचा गडदे यांनी राजीनामा दिला होता। यामुळेच सरपंच पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया झाली। यावेळी सरपंच पदासाठी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष सिद्धाराम बिराजदार यांचे सुपुत्र शशिकांत बिराजदार यांचे एकमेव अर्ज दाखल झाले, म्हणून ही बिनविरोध झाली। सरपंच निवड ही माजी उपसभापती श्री टेळे व कृष्णप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक संगण्णा पाटील, बसवराज तांबेकर, कृष्णा टेळे, मल्लीनाथ चोरमले यांच्यासह इरण्णा बनसोडे, शिवकुमार वाले, गंगाबाई कोळी, सावित्री नरुटे, शकुंतला माशाळे, मेघा चोरमले, रंजना खांडेकर, सुवर्णा तेली या ग्रामपंचायत सदस्यांसह बाबूराव काळे, सैपन बेगडे, सिद्धाराम कोळी, रवी बशेट्टी, शिवा लामतुरे, सागर भुसारे, दिलीप टेळे, अशोक काळे, लिंगराज पाटील, बसवराज कांबळे, माजी सरपंच यल्लप्पा कोळी, शिवानंद पाटील, विठ्ठल नरुटे आदी उपस्थित होते। निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांसह टेळे समर्थकांनी जल्लोष केला। निवडणूक निर्णय अधिकारी महादेव स्वामी यांनी तर सहाय्यक म्हणून तलाठी रमेश बबलादी आणि ग्रामसेवक संजय राठोड यांनी काम पाहिले। आज दिनांक 15/2/2024 रोजी मौजे औराद तालुका दक्षिण ग्रामपंचायतचं 3 वर्षाच्या पलीकडे भारतीय जनता पार्टी सुभाषबाबू देशमुख यांचं पॅनल या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून आले होते। त्याचप्रमाणे प्रथम सरपंच शांतकुमार गडदे यांनी 3 वर्षासाठी त्यांचं बोलणे झाले होतं। त्यानंतर 2 वर्षासाठी नवनिर्वाचित आता 3 वर्ष पूर्ण झाले। आता त्वरित नवीन चेहरा म्हणून या ठिकाणी आमचे नेते व सुभाषबाबू देशमुख या गावचे सगळ्यांचे युवकांचे हृदय सम्राट संदीपजी टेळे सावकार यांच्या बोलण्याप्रमाणे नवनिर्वाचित 2 वर्षासाठी शशिकांतजी बिराजदार यांना आज मंडल अधिकारी स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतमध्ये 11 बिनविरोध या ठिकाणी निवडून दिलेले आहेत। त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे बोलणं झालं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या सहमतीनं त्यांना या ठिकाणी सरपंच दिले आहेत आणि त्यांना पुढील कारकिर्दीस मनपूर्वक हार्दिक अभिनंदन देतो। जसं शांतकुमार गडदे यांनी विकास केला औराद गावासाठी, त्याचप्रमाणे अवघ्या ह्या ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून मला वाटतं 28 वर्षात पहिला वयाच्या 28व्या वर्षी प्रथमतः युवक तडफदार पहिला सरपंच झालेले आहेत। तेही मी त्यांना प्रथमतः मी अभिनंदन करतो। या ठिकाणी स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व 11 मेंबरांच्या सहमतीने त्यांचं बिनविरोध निवड केले। सर्व ग्रामपंचायत सदस्यांना मी मनपूर्वक आभारी मानतो आणि शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो त्यांना। आणि एवढंच बोलून माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय भारत। नमस्कार। शशिकांत सिद्धाराम बिराजदार, मौजे औराद। सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने आणि गावाच्या सहकार्याने मला आज सरपंच पद मिळाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार म्हणून 2 शब्द संपवतो। आमदार सुभाषबाबू देशमुख आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि गावातल्या लोकांच्या सहकार्याने पुढचा विकास आपण करू या निमित्ताने 2 शब्द बोलून थांबतो।